नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र अजय आवाळे आपलं कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, हा जो टोमॅटो प्लॉट आहे, हा टोमॅटो प्लॉट पूर्ण 45 दिवसात झाला असून तुम्ही बघू शकता या प्लॉटवरती सेटिंग किती जबरदस्त झालेलं आहे. त्यानंतर फ्लावरिंग पण निघत आहे. या स्टेजमध्ये ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला जी फवारणी करायची आहे त्यामध्ये जो गेरवा येत आहे किंवा बॅक्टेरियल स्पॉट येत आहे, बॅक्टेरियल करपा म्हणतो आपण त्याला, तो जास्त प्रमाणात येत आहे. त्यासाठी आपल्याला वरतून फवारणीमध्ये पण नियोजन करणं गरजेचं आहे व ड्रिपद्वारे पण नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला फवारणीमध्ये जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला 20 लिटर पाण्यासाठी रोको हे 25 ग्रॅम घ्यायचं आहे व त्यामध्ये बॅक्टेरियल करपा जो आहे त्यासाठी आपल्याला कासुबी 25 मिली घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ड्रिपमधून बॅक्टेरियल करप्यासाठी जे नियोजन करायचे आहे, प्लॉटची जर हाईट जास्त होत असेल तर आपल्याला प्लॉट थांबावं लागेल. म्हणजे जे लुसलुशीतपणा आहे ते पानं रफ करण्यासाठी आपल्याला ड्रिपमधून बी नियोजन करण्याचं आहे. पान रफ झालं म्हणजे कोणतीही रोगराई वाढत नाही, किडी असू या बुरशी असू व बॅक्टेरियल करपा असू. त्यासाठी आपल्याला ड्रिपमधून जे जायचे आहे त्यामध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट किंवा पोटॅशियम सोनेट, मॅग्नेशियम सल्फेट एकरी 10 किलो किंवा पोटॅशियम सोनेट एकरी 5 किलो असे तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता. व त्यामध्ये तुम्हाला रूट डेव्हलपमेंटसाठी पण नियोजन करायचे. रूट डेव्हलपमेंटसाठी आपण जे ZX100 जे येते सह्याद्री बायोटेक कंपनीचे, त्यामध्ये फुल ह्युमिक ॲमिनो असून टॅपटेकसाठी पण जबरदस्त काम करते. आपल्याला एकरी 1 लिटर असे द्यायचे आहे. त्यामध्ये तुम्ही खालून ड्रिपद्वारे त्यामध्येच ब्ल्यू कॉपर एकरी 1 किलो व कासुबी 500 मिली असे घेऊ शकते. यामध्ये काय होईल, तुमचा गेरवा पण कंट्रोल होईल व बॅक्टेरियल करपा पण कंट्रोलमध्ये राहील. त्यानंतर आपल्याला या स्टेजला आपल्याला साईज जर करायची असेल, काय होतं आहे, ढगाळ वातावरणामुळे आपण वॉटर सोल्युबल देतो आहे पण ती अपटेक होत नाही. त्यामध्ये तुम्हाला अपटेक करण्यासाठी PSB KMB खूप महत्त्वाचं आहे. PSB KMB जर तुम्ही दिलेत एकरी 1 लिटर PSB व 1 लिटर KMB असं तुम्हाला द्यायचं. PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया व KMB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हे असं तुम्हाला एकरी 1 लिटर द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ड्रिपद्वारे या स्टेजला काय होईल, साईज चालू असताना निमॅटोडचा प्रादुर्भाव पण होऊ शकतो. तर निमॅटोडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला जे द्यायचे आहे ते ड्रिपमध्ये निमॅटो फ्री जे येते IPL बायोलॉजिकल कंपनीचे ते किंवा फार्म कंपनीचे साकार किंवा बाहेर कंपनीची वेल्लम प्राईम, हे तुम्ही एकरी वेल्लम प्राईम जे आहे ते 500 मिली देऊ शकता. त्यानंतर निमॅटो फ्री एकरी 2 किलो किंवा फार्म केअर कंपनीची साखर हे 50 ग्रॅम तुम्हाला ड्रिपद्वारे द्यायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही हा प्लॉट खूप जबरदस्त आहे. फ्लावरिंग सेटिंग जबरदस्त झालेले आहे. पूर्ण नियोजन हे मी सह्याद्री बायोटेक कंपनीतर्फे हे नियोजन ह्या प्लॉटला पूर्णपणे देत आहोत. तुम्हालाही असा प्लॉट जर बनवायचा असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.